हा पेन स्टॉक आहे ना? हा 318 मीटरचा पेन स्टॉक धरणाच्या मध्यापर्यंत टनेल आहे 125 मीटरचा. नंतर सर्च वेलपासून तर इथपर्यंत हा पेन स्टॉक आला. तिथं 3 मीटर डायमीटर इथं आल्यानंतर 2 मीटर डायमीटर होतो. रिड्यूस करत आणला. हा जो ब्ल्यू कलरचा आहे तो मीन इनलेटवाले बटरफ्लाय टाईप वाल आणि परत पेन स्टॉक चालू झाला. वरचा आहे तो बायपासवाले. ओके. ज्यावेळेस आपण मशीनला ऑनचे कमांड देतो त्यावेळेस दोन्हीकडचा पाण्याचा प्रेशर इक्वल पाहिजे. आणि जर नसेल तर बायपासवाला ओपनची कमांड जाते. दोन्हीकडचा पाण्याचा प्रेशर इक्वल झाल्यानंतरच मग मेन इनलेटवाला ओपनची कमांड जाते. हायड्रोलिक प्रेशरचं सिंगल स्ट्रोक मोटर आहे. जसं ट्रॅक्टरला डंपरला हायड्रोलिक आपण त्या पद्धतीने फक्त ओपन करण्यासाठीच प्रेशर देतो आपण. क्लोज करतो की 1.5 लिटर साधारणपणे 4 टन त्याचं वजन येतो. लोखंडी ठोकळा चौकोनी. किती किलो वजन आहे? 4 टनापर्यंत. 4 टन. मग त्या वेटच्या माध्यमातून वाल पुन्हा बंद होतो. ओके. इथं फक्त पाणी आपण चालू केलं बंद करतो. तो जो पेन स्टॉक आला आहे तर अल्ट्रासोनिक सेन्सर लावलेले हे पाण्याचं फ्लोमीटर आहे. याच्यानुसार आपण इरिगेशन डिपार्टमेंटला वॉटर कन्झम्पशननुसार पैसे पे करतो. इथं हा मेन इनलेट वाल त्याचं हे ऑइल प्रेशर युनिट आहे. पलीकडे आपण जो वाल बघितला त्याचं हे ऑइल प्रेशर युनिट आहे. इथं प्रेशर स्विच लावलेली आहे. मेकॅनिकल प्रेशर स्विच ऑइलच्या प्रेशरवरती ऑपरेट होतात. ओके. तो वाल ओपन ठेवण्यासाठी 50 ते 65 बार प्रेशरची गरज असते. त्याच्या खाली प्रेशर गेल्यानंतर पंपांना ऑनचे कमांड जातील. 65 बार प्रेशर आल्यानंतर पंपांना ऑफचे कमांड जातील. समजा चुकून एखादा वाल अडकला किंवा काय झालं कमांड जर नाही गेली तर 18 बारपर्यंत वाट बघतो तो. नाहीतर पूर्णपणे मशीनला ट्रिपिंगची कमांड देऊन टाकतो. त्याच्या सिरीजमध्ये आपण जो प्रेशर होल्ड करून ठेवतो ना पलीकडे त्याच्या इलेक्ट्रिकल कॉइलच्या सिरीजमध्ये हा एक मेकॅनिकल वाल ठेवला आहे. इमर्जन्सी केसमध्ये आपण तो हँडल कंट्रोल रूममध्ये घेतलाय. तिथून पण आपण तो प्रेशर ड्रॉप करू शकतो. हा गव्हर्नर पाण्यावरती कंट्रोल ठेवतो. हा मेन इनलेट वाल पाणी एकच चालू किंवा बंद 2 कंडिशनमध्ये. तसा हा बिफोर सिंक्रोनायझिंग आफ्टर सिंक्रोनायझिंग. सुरुवातीला मशीनच्या स्पीडवरती कंट्रोल ठेवतो. स्पीडवरती व्होल्टेज फ्रिक्वेन्सी फेज अँगल ह्या गोष्टी डिपेंड असतात. त्याच्यानंतर एकदा मशीन सिंक्रोनायझिंग झालं एमईसीबी बरोबर का आपला पाण्याचा हेड किती त्यानुसार आपण गेट ओपनिंग ठेवतो व्हील चार्टनुसार. मग ते जास्त पण ठेवून नाही चालत आणि कमी ठेवलं लई कमी पण नाही पण मग लोड त्याच्यावरती थोडाफार आपण व्हेरी करू शकतो. बरोबर. एक गव्हर्निंग मेकॅनिझम. तिकडे बघितले आपण इथं ओपन करण्यासाठी प्रेशर देतो. क्लोजला प्रेशर देतो. हा हाफ सेक्शन दाखवलाय. पेन स्टॉक आला मोठा नंतर निमुळता वर गेला. इथं 20 विकेट गेट लावलेले आहे. ते 20 विकेट गेट एका इंचच्या साईडला फिट आहे पण त्याला ओपन क्लोज करायचं काम ह्या 2 सर्व मोटर ते असे बरोबर ओपन झाले ते ह्या गॅपमधून पाणी टर्बाईनवरती पडतं. 15 ब्लेडचं व्हर्टिकल प्रोसेस टर्बाईन असंच नदीला पाणी पडतं. मग टर्बाईनपासून तर हा एक्सटेन्शन शॉर्ट आहे त्याच्यावरती अल्टरनेट कपल केलं. केबीटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नाशिक. तो जो पेन स्टॉक आला तो पूर्णपणे असा गोल स्केल आहे. आपण सध्या त्याच्यावरती चक्कर वगैरे टाकलं आणि इथून 1 मीटर आमच्यावरती टर्बाईन. ही टर्बाईनची काही बिलिंग घेतली 2 हाफमध्ये. तिथून बेरिंग स्थिर आहे आणि ऑइलची टँक फिरती. म्हणजे त्या ऑइलचं लुब्रिकेशन असं शार्प असं कंटिन्यू खबरच आहे. इथं कपल केलं आहे. हा जनरेटरची 2 लाईट बिलिंग आहे. इथं जनरेटरच्या